सर्व संघाचे प्रतिनिधी रणजित पाटील यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. रणजित पाटील सरांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि हा सामना मात्र 4 ओव्हरचा राहणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय विजय भगत. ओहो, पहिलाच चेंडू फुल टॉस, चांगला कटवलाय. शॉर्ट मिड विकेटला ट्रॅव्हल होतो चेंडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बॅटरच्या मध्ये नक्कीच पाहायला भेटते. धावसंख्या नक्कीच झालेली आहे. 2 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. कारण का आपल्या महाराजांनी भरपूर किल्ले बांधले पण एकावरही आपलं नाव कोरलं नाही. आणि आताचे मंत्री संडासावर सुद्धा आपलं नाव खोडतात. म्हणजे आताची वस्तुस्थिती आहे मित्रांनो. पुन्हा एकदा टाकला चेंडू, सफल झालाय. डान्स द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. ओहो, सफल झाला. हवेमध्ये चेंडू आहे. ऑन द राईज स्टेट ड्राईव्ह. कॅच छुटा, सपना तुका तुटा, दिल तुटा, मुकद्दर लुटा. बल्लेबाजने 4 रन को लुटा. 54 नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या झाले 6. एक उदाहरण देतो मंगळसूत्राचं. भरपूर आपल्या भात्यामध्ये अस्त्र आहेत. लग्न झाल्यावर नवरा बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकतो, मंगळसूत्र घालतो. तेव्हापासून मंगल मात्र नवऱ्याच्या मागे लागतो आणि सगळे सूत्र मात्र बायकोच्या हातामध्ये असतात की नाही. दम बिर्याणी खाल्लात की नाही. ओहो, चांगला गटवलाय. ऑन द राईट स्टेट ड्राईव्ह. मिड ऑन डिरेक्शन ट्रॅव्हल होतो चेंडू. 1 धावावर समाधान. धावसंख्या झाले 7 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. या ओव्हर नंतर आपण जाऊया दम बिर्याणी. म्हणजे उदय तांडेल सर दम बिर्याणी कशी खातात त्याचं उदाहरण देणार आहे मी. दम बिर्याणीचं उदाहरण देतो. दम बिर्याणी. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाले 7 धावा. नक्कीच 4 षटकाचा सामना असेल. धावा मात्र नक्कीच बनवावे लागतील. धावा तुम्हाला खोऱ्याने बनवावे लागतील. ओहो, चांगला बॉल, चांगला कटवला. हवेमध्ये लांबी जास्त नाही घेतली, उंची जास्त आहे. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. OUT आउट. फलंदाज बाद झालेला आहे. सफल गेंदबाज. चांगला चेंडू, बॅक हॉला चेंडू होता. MS स्टाईल मध्ये कटवलाय. उंची मात्र जास्त घेतली, लांबी कमी आणि चांगली कॅच. प्रदीपने मात्र चांगला झेल पकडलेला आहे. पकडला झेल. बॅटर झाला फेल. संपलाय मात्र खेळ. फलंदाज बाद होता नक्कीच पाहतोय. मायूस कदमों के साथ पेविलियन की ओर लौटते हुए. डॅकआउट मध्ये नक्कीच सन्नाटा असेल. फिल्डिंग वाले नक्कीच खुश आहेत. काही झेल पकडलाय. आणि आता शेवटचा एक चेंडू. नंतर आपण जाऊया दम बिर्याणीकडे. शेवटचा चेंडू असेल. दोन्ही मात्र भाऊ आहेत, मनोज आणि रवी. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सोहान अल्लाह. नक्कीच आपण पाहिली. इरफान पठाण, युसुफ पठाण, अँडी फ्लावर, गँडी फ्लावर. आता मात्र चांगला चेंडू कटवलाय. बॅकवर टाकला. MS स्टाईल मध्ये कटवलाय. स्टीव्हा मार्कवाला पाहिले. आता दुसऱ्या धावेसाठी काय कॉम्बिनेशन आहे बघा भावामध्ये. कायच कॉम्बिनेशन आहे. स्टीव्हा मार्कवाची सुद्धा आपण जोडी पाहिली. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 9 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा झाल्यात. उदय तांडेल सर, कधी दम बिर्याणी खाल्लात की नाही. बायकोच्या हातची दम बिर्याणी नाही खाल्लात का. म्हणजे उदय सर बघा दम बिर्याणी कशी खातात. बायकोच्या हातची दम बिर्याणी. कारण का रात्रीच्या शिल्या भाताला फोडणी देऊन उदय सरांना दम देत घालणे म्हणजे दम बिर्याणी.
आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 9. आपल्या समोर एक कविता सादर करतो कल्पना. नक्कीच शुभेच्छा दिलेल्या आहेत. उदय तांडेल सरांना मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या. परंतु आता मी एक कविता सादर करतो कल्पना. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. शाळेत असताना माझी एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं तशी भावना माझ्या मनात होती. प्रेरणा तर रोजच भेटायची, माझी साधना तर पक्की होती. पण निराशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली. माझी अपेक्षाच राहिली आणि आता माझ्याजवळ फक्त कल्पना राहिली. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 9. 1 बाद 9 धावा नक्कीच फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. कारण का सगळे माझे म्हणून ती पळत होती. सगळे माझे म्हणून ती पळत होती. घरचे पण गेले घरी, शेवटी एकटीच जलत होती. ओहो, बैठक शॉट मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. बघा भावांमध्ये किती एकी आहे. नक्कीच ते एकीचं सुद्धा महत्व तुम्हाला सांगतो. धावसंख्या झाला 11. 11 तारखेला ज्याचं लग्न झालं, 11 तारखेला ज्याला मुलगी झाली, 11 तारखेला ज्याचा वाढदिवस आहे, 11 वर्षाने 11 शतकं मारली, जो रोग देताई बंदूक की गोली, उसका नाम आहे विराट कोहली. धावसंख्या झाले 11 धावा फलकावर लगावले गेलेत. स्ट्रायकिंग मनोज 5 चेंडू फेस करताना 9 धावा बनवलेले आहेत. सफल झालाय. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय आणि आता मात्र झेल पकडलेला आहे. झेल सुद्धा महेशने चांगला पकडलाय, जबरदस्त झेल पकडलेला आहे. नक्कीच प्रदीप असेल, महेश असेल, खरोखर दोघांनी सुद्धा अप्रतिम फिल्डिंग. कारण का आपण जेव्हा नावाची आपल्या गावाची जेव्हा जर्सी परिधान करतो ना, तेव्हा पूर्ण गावाचं ओझं घेऊन आपण मैदानामध्ये उतरतो. पाटी राखे सुद्धा आपल्या मागे असतात मित्रांनो. तेव्हा मी सांगत असतो, आदर करा त्या क्रिकेटचा ज्याने तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. आदर करा त्या खेळपट्टीचा त्याच्यामुळे तुमचा खेळ साता समुद्राकडे जाऊन पोहोचलेला आहे. आदर करा त्या समालोचकाचा ज्याचा आवाज ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये एक वेगळी चेतना निर्माण होते. आदर करा त्या पंचांचा जे पूर्ण सामन्याभर दिवसभर उन्हामध्ये राहून तुमचा सामना व्यवस्थित, तुमची टुर्नामेंट व्यवस्थित पार पाडावी त्यासाठी प्रयत्न करत असतात. आदर करा त्या पाठीराख्यांचा, जसे आमचे गोपीनाथ सर आहेत. कारण का असे जे पाठीराखे असतात ते मात्र संघाचं पाठबळ मात्र ध्येय मात्र वाढवत असतात. आता मात्र 12वा खेळाडूचं सुद्धा प्रतिनिधित्व करत आहेत. अजून कुठे पाठीराखे असतील? गाडे स्क्वेअरला जे गाडे आहेत त्यांना विनंती करतो, गाडी आतमध्ये आणायची नाही. बाईक कोणी आतमध्ये आणायची नाही. बाईक कृपया करून बाहेर काढायची आहे आणि गेट तिथला बंद करायचा आहे. सर्वांनी बाईक काढायची आहे. नंतर जर बाईकला जर लॉक केलं तर खोलणार नाही. गेटला नंतर लॉक केलं जाईल. आणि आता मात्र 14 मारलेला आहे. धावसंख्या झाले 15 धावा. फील्डिंग मध्ये नक्कीच थोडी तब्दीली, कारण का सुबह की चाय और बड़ों की राय लेते हुए नक्कीच मोठ्यांची राय आपल्याला घ्यायला लागते. ओहो, बोल्ड. फर्निचर लॉस. पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पंचाने इशारे करायचेत विकेट गेल्यानंतर. पंचांचे सुद्धा भरपूर रेकॉर्ड आहे आपल्याकडे. पंचांचे सुद्धा रेकॉर्ड आम्ही तुम्हाला सांगतो. ऑस्ट्रेलियाचे पंच होते सर गोपीनाथ सर कैती चलू. ऑस्ट्रेलियाचे पंच होते सायमन टॉफेल. ते लगातार आयसीसीच्या माध्यमातून त्यांना लगातार 5 वर्ष बेस्ट हम्पर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला. परंतु त्यांना वर्ल्ड कप मध्ये पंचगिरी करता आली होती. 3 वर्ल्ड कप मध्ये पंचगिरी करता आली होती. 1999, 2003, 2007 या तिन्ही वर्ल्ड कप मध्ये मात्र ऑस्ट्रेलियन संघ फायनल मध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना पंचगिरी करता आली होती. परंतु 2 एप्रिल 2011 भारत विरुद्ध श्रीलंका जेव्हा सामना झाला तेव्हा मात्र त्यांना पंचगिरी करता आली. हे पंचांचे रेकॉर्ड आहेत. नक्कीच बिल्ली बावड्यांचा सुद्धा रेकॉर्ड आहे. नक्कीच नंतर आपण जाऊ आलिमदार पाकिस्तानचे पंच, त्यांचा सुद्धा रेकॉर्ड आहे. भरपूर असे पंच आहेत. नक्कीच त्यांचा रेकॉर्ड तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. या स्पर्धेनंतर
2 वाजेपर्यंत मी इथे आहे. नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला भेटेल. नंतर माझी पुढे स्पर्धा आहे कांदिवलीमध्ये, तिथे मला 5 वाजता पोचायचं आहे आणि उद्या परत इथे येणार मी. उद्यासुद्धा परत माझी गोराईमध्ये टुर्नामेंट आहे. टेनिस क्रिकेटने सुद्धा आम्हाला भरपूर काही दिलं आहे. हो, बॅकवर्ड चेंडू टाकलाय, चांगली स्टाईल आहे बॉलिंगची. नक्कीच गेल्या वर्षी व्हाईस ऑफ मुंबई हा सुद्धा अवॉर्ड अमोल पालेकरला टेनिस क्रिकेटनेच दिलेला आहे मित्रांनो. हे असलेलं टेनिस क्रिकेटवरचं आमचं प्रेम. आणि वर्ली असोसिएशनमध्ये सुद्धा सीझनमध्ये गेल्या वर्षी आणि मात्र आता शेवटचा बॉल बाकी आहे. वर्ली असोसिएशनमध्ये गोपीनाथ सर कैतीचेलू गेल्या वर्षी सीझनमध्ये सुद्धा कॉमेंट्रीसाठी माझी निवड झाली. आता मात्र 20-20 ओव्हरची सुद्धा कॉमेंट्री राजू कुले सर आणि अमोल पालेकरच्या माध्यमातून आताच एक मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज होणार आहे. लगातार 20 दिवसची टुर्नामेंट 20 ओव्हरची आहे, डे नाईट स्पर्धा. हो, आता मात्र नक्कीच चांगला चेंडू गुड लेंथला टाकला गेला, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू माझा IC कॉर्डमध्ये, चेंडू मात्र LIC कॉर्डमध्ये गेलेला आहे. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 17 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 17 आणि AB डिव्हिलियर्स जर्सी क्रमांक सुद्धा 17 आहे. AB डिव्हिलियर्स मात्र गुणफलकावर विराजमान होता नक्कीच आपण पाहतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 17 धावा. कार्टून बघायच्या वयामध्ये आम्हाला न्यूज बघावे लागत होते. कार्टून बघायच्या वयामध्ये आम्हाला न्यूज बघावे लागत होते, कारण का तेव्हा रिमोट मात्र बाबांच्या हातामध्ये असायचा. आता काल बदलला मित्रांनो, आता न्यूज बघायच्या वयामध्ये आम्हाला कार्टून बघावं लागतं. आता रिमोट मुलांच्या हातामध्ये आहे. आणि पद्माकर सरांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत उदय तांडेल सरांसाठी वाढदिवसासाठी. प्रिय मित्राला दिलेला एक संदेश, प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात, त्यापैकी तू एक आहेस भावा. अशा जीवाभावाच्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आणि पद्माकर सरांनीच मला काय इथे संधी दिली, सरांना भेटलो, सर मला इथे कॉमेंट्री करायची आहे आणि सरांनी संधी दिली, त्याचं मात्र मी सोनं केलंय. मिथुन सरांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. काल मात्र त्यांचा दिवस नव्हता, चांगली बॅट काल लागली नाही त्यांची, परंतु भरपूर मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत. आणि त्यांची ती खेळण्याची जी स्टाईल आहे, आकाश तारेकर यांची मला आठवण झाली. आणि उद्या मात्र गाजवणार आहेत ते सारसोल्या संघ, नक्कीच उद्या गाजवणार. उद्या आहे मी, उद्या नक्कीच पूर्ण दिवस तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. 5 वाजेपर्यंत तरी नक्कीच इथे कॉमेंट्री करायला नक्कीच उद्या मी थांबणार सर. हो, आता मात्र रनआउटची संधी आहे. आणि मिथुन सर यांचं जेव्हा आगमन झालं आणि खेळाडू सुद्धा बाद झालं, म्हणजे कशी अवस्था झाली बघा. मिथुन सर कैतीचेलू, प्रिय प्रेमात देणार नाही मी तुला धोका. काय अवस्था झाली, प्रिय प्रेमात देणार नाही मी तुला धोका, कारण तूच माझी मांजर आणि मीच तुझा भोका. नक्कीच अशी रनआउटची अवस्था झाली. मिथुन सर यांचं आगमन झालं आणि एक विकेट. कारण का आयुष्य छान आहे. उदय तांडेल सर कैतीचेलू, आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, रडतोस का वेड्या, लढण्यात शान आहे. कधी सुखासाठी रडावं लागतं तर कधी सुखासाठी हसावं लागतं. आणि सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं, पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. धावसंख्या झाले 19 आणि बॅटिंगला आलेला आहे शेलार आलेला आहे. नक्कीच शेलारला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. खुदकोकर कलवा संघाचे रणजित पाटील सरांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. रणजित पाटील सर यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठ यायचं आहे. आदरणीय सन्माननीय रणजित पाटील सर. रणजित पाटील सरचे ड्रेसिंग सुद्धा कडक आहे आणि लुकिंग सुद्धा हटके आहे. पारसिक बँकचे माजी चेअरमॅन आहेत, सरांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच त्यांचा सुद्धा इथे सत्कार होणार आहे. सत्कार मूर्ती आहेत ते नक्कीच. पण क्रिकेटवर असलेलं प्रेम मात्र आणि उदय तांडेल सरांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी कलवा संघाचे प्रतिनिधी नक्कीच पाहायला भेटतात. म्हणजे उदय सरांवर असलेलं ते प्रेम नक्कीच आपल्याला पाहायला भेटते.
धावसंख्या झालेली आहे 2.3 चेंडू हाताळले गेलेले आहेत 21 5 बाद 21 आणि कॅमेरा मात्र झूम केला गेलेला आहे जे आमचे मान्यवर आहेत मान्यवरांकडे मात्र कॅमेरा झूम केला गेलेला आहे नक्कीच आमचे मान्यवर दिसत आहेत जो इधर पब्लिक आई हुई ना गणेश सर वो चिकन मटन बिरयानी खिलाकर बुलाए गए पब्लिक नहीं है ट्रकों में भर भर कर बुलाए गए पब्लिक नहीं है क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान सालसोले गांव के प्रति उनका अभिमान इन्हें खींच के लेके आया है आणि 2.3 चेंडू झालेले आहेत धावसंख्या झाले 21 5 बाद 21 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत नक्कीच मान्यवरांनी सुद्धा मांदी आली नक्कीच आपल्याला पाहायला भेटते हे असलेले साळसोली गावावर प्रेम कारण का साळसोली गावचे माणसं जो रत्नागिरीचा हापूस आंबा आहे त्याची फोड जशी गोड आहे ना तशी मात्र माणसं गोड आहेत नक्कीच आता मात्र नक्कीच धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे मोठी फटकेबाजी मात्र करावी लागणार आहे बॅटरला हो काय गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्यात गोलंदाजीसाठी नक्कीच ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं नक्कीच जुनं ते सोनं पाहायला भेटतंय 40+ हे मॅचेस आहेत कारण का ह्या खेळाडूंनी सुद्धा तेव्हा काल गाजवलेला प्रत्येकाचा काल असतो मित्रांनो कोणी गाजवलेला असतो कोणी गाजवत असतात आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय काय गोलंदाजी नक्कीच गोलंदाजी सुद्धा आम्ही कौतुक केलं म्हणजे प्रयत्न असे करा की विरोधकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे नक्कीच कलबा संघाचे सर्व प्रतिनिधी सर्व टीम आलेली आहे वरती शुभेच्छा देण्यासाठी उदय तांडेल सरांना तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 21 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतो विनोद काय विनोद करतोय ह्याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल कारण का धावसंख्या 21 फक्त झालेली आहे धावसंख्या नक्कीच तुम्हाला बनवावी लागणार आहे कारण का एकाच्या हातात चेंडू आहे एकाच्या हातात फली आहे शेवटची ओव्हर आहे मॅच मध्ये एकाच्या चेंडू आहे एकाच्या फली आहे बॅट आणि बॉलच्या युद्धाला मात्र सुरुवात झाली आहे शेवटचा षटक आहे निर्णायक हाणेमारीचं षटक समजलं जातं बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच पाहतो प्रदीप ओहो काय चेंडू आहे काय गोलंदाजी करतोय प्रदीप जुहू एक्सप्रेस मैदानामध्ये विराजमान काय गोलंदाजी करतो प्रदीप ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं उड़ान अभी बाकी है इम्तिहान अभी बाकी है नापी हमने मुट्ठी पर जमीन अभी तो पूरे आसमान बाकी है गुरु हो जा शुरू ओहो हवेमध्ये गटवलाय आणि उदय तांडेल सरांचं स्वागत मात्र षटकाराने केलेलं आहे काय अफलातून षटकार मारलेला आहे कोंबडा कोंबडी कवटाचा पोला आणि बॅटर मारतोय षटकाराचा गोला काय षटकार मारलाय रवी यांनी मात्र 11 धावा बनवलेल्या आहेत सासू मेली खोकून जावय आला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून काय षटकार मारलाय दूर आणि बॉलरचा काढलाय धूर हो अकोटप्याचा बॉल काय पंच काय बॅकफुटला गेल्यानंतर पंच मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटवर्क आवश्यक असतं आणि नक्कीच चांगलं एलिमिनेशन बॅटरच्या माध्यमातून अकोटप्याचा बॉल होता खाली फक्त पंच केला कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल धावसंख्या झाले 29 आणि शेवटचे मात्र 3 चेंडू बाकी आहेत बाप्पा काही ते उम्मीद मत छोडना कमजोर तेरा वक्त है तू नाही हे मात्र दाखवून देताना हो एज घेतली आहे कोण स्ट्राईकवर असेल मास्टर माइंड गेम खेळावा लागेल कारण का धावसंख्या झाले 30 लोक म्हणतात काय दिले क्रिकेटने आपल्याला मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर हे दिले क्रिकेटने आपल्याला संपूर्ण विश्वामध्ये ज्याला मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो ना तो MS धोनी दिले क्रिकेटने आपल्याला युवा पिढी ज्याच्यावर प्रेम करतो ना तो विराट कोहली दिले क्रिकेटने आपल्याला
धर्म जाती भेदाने विखुरलेले मन क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन टाळ्या वाजवतात ना, हे दिले क्रिकेटने आपल्याला मित्रांनो. शेवटचा चेंडू आहे, धावसंख्या झाले 32. शेवटचा चेंडू आहे, कारण का स्ट्रायकिंग एंडला जर हिंदू समाजाचा खेळाडू असेल क्रिकेटमध्ये तर नॉन स्ट्राईकला मुस्लिम समाजाचा असतो. जर लेग पंच जर बौद्ध समाजाचा असेल, मेन पंच भंडारी समाज असतो आणि कॉमेंटेटर माझ्यासारखा आहे तो कोळी समाजाचा असतो. म्हणजे वेगवेगळ्या जातीतील, वेगवेगळ्या धर्मातील, वेगवेगळ्या पंथातील लोक क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन मित्रांनो टाळ्या वाजवत असतात. धावायचंय, भाग मिल्का भाग, इज्जत का सवाल आहे. ना नावासाठी ना धावासाठी, आपल्याला खेळायचं आपल्या गावासाठी. धावसंख्या झाले 34 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 35 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. कोपरी आणि कलवा यांच्यामध्ये मात्र टॉस होणार, नाणेफेक होणार आहे. उदय तांडेल सरांच्या हस्ते आमचे जे बर्थडे बॉय आहेत, परंतु बघा उदय सर किती मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी सांगितलं मी नाही टॉस उडवणार, मी मात्र माझे जे मान्यवर आलेले त्यांना मात्र टॉस, म्हणजे मोठ्या मनाचे आहेत, असं मोठं मन लागतं. पारशीद बँकचे चेअरमन अरुण पाटील सरांच्या हस्ते मात्र टॉस होणार आहे आणि कलवा संघ आहे. मी सुद्धा आता दिव्यालाच राहायला आलोय, 15 दिवसच झाले. पहिल्यांदा अंधेरीला राहायचो. हा सरांना भेटणार नक्कीच, कारण का वेस्टर्न लाईन जी मेन वेस्टर्न लाईन आहे कुलाबापासून ते पूर्ण विरारपर्यंत, नंतर धानू सातपाटी तिथपर्यंत मी कॉमेंट्री करत असतो. आता मात्र आता सेंटर लाईनला सुद्धा आलेलो आहे. नक्कीच तिथे सुद्धा कॉमेंट्री सरांना पाहायला भेटेल. आणि टॉस होणार आहे. तत्पूर्वी मी एक कविता सादर करतो. आमचा जो कलवा संघ आहे, कारण का माझ्या बाजूचाच गाव आहे, मी आता तिथे दिव्याला राहिलो, 15 दिवसच झाले. आता मी एक आपल्या समोर कविता सादर करतो. व्हॅलेंटाईन डे, या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे आपण समर्पित करूया आई आणि बाबांसाठी. उदय तांडेल सर, या वर्षाचा व्हॅलेंटाईन डे आपण समर्पित करूया आई आणि बाबांसाठी. रोज तर तिला पण द्या जी रोज दुःखाशी संघर्ष करून झगडत असते. प्रपोज तर तिला पण करा जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या पोचची खरी शिल्पकार आहे. चॉकलेट तर तिला पण द्या जी स्वतः झटून तुम्हाला आयुष्यात रेडी आणि सेट करते. पेढी तर तिला पण द्या जिने लहानपणापासून तुम्हाला पेढीसारखं जपलेलं असतं. मिस तर तिला पण करा जिने तुमच्याकरिता सर्व सुख मिस केलेले असते. किस तर तिच्या पण हाताला करा जिने तुमच्याकरिता हात झिजवलेले असते. हक तर तिला पण करा जिने तुम्हाला तिच्या मौल्यवान कुशीमध्ये जपलेले असते. व्हॅलेंटाईन तर तिच्यासोबत पण साजरा करा जिने तुम्हाला सर्वांवर प्रेम करायला शिकवलेले असते. गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंड नावाच्या बाईच्या आधी, उदय सर कहते चलू, गर्लफ्रेंड नावाच्या बाईच्या आधी एक बाई असते, तिचं नाव आई असते. अडाणी जरी असली तरी 100 गर्लफ्रेंडच्या प्रेमाला ती भारी असते. बॉयफ्रेंड, बॉयफ्रेंड नावाच्या बाबूच्या आधी एक बाबा असतो, त्याचं नाव बाप असते. स्वतःचा खिसा रिकामा ठेवून तुम्हाला पैसे त्याच ATM मधून येत असते. म्हणून ह्या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे समर्पित आहे आई आणि बाबांसाठी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. ज्यांना ज्यांना आवडला असेल त्यांनी टाळ्या वाजवा. ज्यांना ज्यांना नाही आवडलं असेल, जेव्हा आवडेल तरी टाळ्या वाजवत तरी हरकत नाही, परंतु टाळ्या मात्र नक्की वाजवा. फुलांची कहाणी वसंताने लिहिली, फुलांची कहाणी वसंताने लिहिली, फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली. आम्ही नाही कुणाचे गुलाम, कारण का आमच्या आयुष्याची कहाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिली. धर्मवीर संभाजी महाराज 32 वर्ष जगले मित्रांनो. 64 वर्ष जर जगले असते ना तर इंग्रजांनी सुद्धा भगवा लावला असता. इंग्रजांनी सुद्धा भगवा लावला असता. आणि 1 इनिंग नंतर मात्र धावसंख्या झाली आहे 35 धावा बनवायचे आहेत.
35 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. लड़का होना लड़का, उदय तांडेल सर, लड़का होना लड़का, हैंडसम होना चाहिए, हैंडसम. स्मार्ट तो फोन भी होता है, लड़का हैंडसम होना चाहिए. उदय तांडेल सरांसारखा, कारण का स्मार्ट तो फोन भी होता है. जाऊ मैदानाच्या आतमध्ये, कारण खरं बोललो तर बरं वाटत नाही, बरं बोललो तर खरं वाटत नाही, मग मागून खुसबुस होण्याची दाट शक्यता असते. आणि मिथुन सर सुद्धा मेहनत घेत आहेत, काल सुद्धा मेहनत घेत होते संघासाठी. एक मॅच मध्ये मात्र नक्कीच त्यांनी छाप टाकली. नक्कीच उद्या मात्र त्यांची नक्कीच मोठ्या दौऱ्यावर सुद्धा त्यांना पाठवायचं आहे. आकाश तारेकरची जागा. नक्कीच ISPL सुद्धा मित्रांनो आपण पाहतोय. चर्चेचे विषय असतील, खेळाडू ठरलेत. करण अंबाला असेल, केतन मात्रे असतील, भावेश पवार, म्हणजे चर्चेचे विषय ठरलेले खेळाडू. विजय पावले, विश्वजित ठाकूर, चांगली छाप टाकलेल्या खेळाडूने. नक्कीच त्यांचे सुद्धा रेकॉर्ड तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे मित्रांनो मी. विकी भोईर हे सुद्धा एक मोठं नाव, टेनिस विश्व ज्याने हादरवून सोडलेलं आहे असे बॅटर. सामना सुरू करायचा आहे. पंचाच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. नक्कीच आपण करण अंबाला सुद्धा चर्चा करू. करण अंबाला हरियाणा राज्यातील अंबाला शहरातील मूळ नाव अभिषेक डलोर, परंतु टेनिस क्रिकेटने मात्र त्यांना अंबाला हे नाव दिलं. स्पीडअप करायचं आहे, पंचाच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. आणि आता मात्र यावर्षी 22 लाखाला विकले गेलेले आहेत. गेल्या वर्षी सर्वात महागडे खेळाडू ठरले होते 27 लाख. यावर्षी सुद्धा महागडेच खेळाडू आहेत 22 लाख. 2 नंबर मात्र केतन मात्रे, बायकर मॅन 37 बाईक ज्यांच्या नावावरती आहेत, आणि 6 फोर व्हीलर. नक्कीच नंतर आपण एक चर्चा करू अशी बॅटरची, अशा एक अष्टपैलू खेळाडूची. विजय पावले, कारण जिल्हा सांगली, तालुका 32, गाव मांगले, वारणेच्या काठी बसलेला मांगले गाव. सर्वसामान्य घरातील हा खेळाडू. मूळ म्हणजे घरची परिस्थिती मात्र असं गरीब होती, परंतु प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र संघात समावेश करू शकतो हे कोणी दाखवलं असेल तर ते म्हणजे विजय पावले. आणि ISPLच्या पहिल्या पर्वात बेस्ट प्लेयर सुद्धा राहिलेले आहेत. 300 250 किलोमीटर बाईकने प्रवास मात्र विजय पावले सरांनी केलेला आहे. ही असलेली मेहनत, जेवढे खेळाडू आहेत त्यांची नक्की चर्चा होईल. आणि माझी मुंबईचा यावर्षीचा कॅप्टन विजय पावले. हो, आता माझा चांगला स्टो अटेम्प्ट केलाय. दंडन खणखणकर जातोय का, काय रनिंग आहे, खरोखर अप्रतिम रनिंग म्हणावी लागेल. धावसंख्या झाले 3 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. एक नामांकित स्पर्धा आणि नामांकित स्पर्धेचं आयोजन, आणि जे ट्रॉफी आहेत ना, अफलातून ट्रॉफी आहेत. खरोखर त्या ट्रॉफीचं वजन सुद्धा जास्त आहे. हो, कारण का वजन विजय तांडेल सरांच्या नावातच आहे, पद्माकर सरांच्या नावातच वजन आहे. त्या वजनाप्रमाणे त्यांनी ट्रॉफी आणलेले आहेत. जबरदस्त ट्रॉफी, आकर्षक अशा ट्रॉफी मित्रांनो नक्कीच पाहायला भेटते. चमचमाती ट्रॉफी, कारण का 2000 के पहिले गुलाबी होठो की बारिश होती थी, आता मात्र गुलाबी नोटो की बारिश. कारण का आपण मोठमोठे ट्रॉफी घेऊन जातो, नंतर मग ते 6 महिन्याने 1 वर्षाने हे होतात, परंतु ही जी ट्रॉफी आहे ती नक्कीच भरपूर वर्ष आपल्या घरामध्ये राहील. नक्कीच मुख्य पंच सुद्धा आपण पाहतोय, स्क्वेलेक पंच सुद्धा आपली कामगिरी करतायत. चांगला काटवला चेंडू, जातोय मिड ऑफच्या दिशेने, आणि धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 5 धावा.
35 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. 35 धावा मात्र सेट करायची आहेत. हो, मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू माझा वाशीला, चेंडू गेला काशीला, जखम मांडीला, विलास शेंडीला. आगास होतं मागासून पाठसून इलो ना तो पोटभर जेवलो. पाठसून कोण इलो, जो पाठसून इलो तो पोटभर जेवलोय. नक्कीच जब नजर झुकाने वाला उदय तांडेल सर कैते चलू. जाऊया आता मैदानाकडे, चर्चा नक्कीच होईल बड्डे बॉयची. अकुटप्पाचा बॉल थर्ड मॅच ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय गुदगुद्या खाते हुए. गुद्दू 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 गेंद कैरे में जा रही हूं, जा रही हूं, जा रही हूं. पाहुन मौका हा मारला चौका. नक्कीच जब नजरे झुकाने वाला नजरे मिलाने लगे और खंजर दिखाने वाला गले लगाने लगे. उदय सर कहते चलू, जब नजरे झुकाने वाला नजर मिलाने लगे और खंजर दिखाने वाला गले लगाने लगे तो समझ लेना चक्रव्यूह रचा जा चुका है. चक्रव्यूह कोण रचतो? आपलीच माणसं चक्रव्यूह रचतात. हो, हवेमध्ये डान्स द ग्राउंड, हवेमध्ये चेंडू आहे. अरुण याने मात्र सोपा झेल पकडलाय, पकडलाय झेल. बॅटर झाला फेल, संपलाय मात्र खेळ. धावसंख्या नक्कीच पाहतोय 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. फलंदाज मात्र बाद झालेला आहे. उल्लाला उल्लाला, अंबाला अंबाला. नक्कीच आपण पाहिलं काय आहे क्रिकेट. कोण विचारत असत काय आहे क्रिकेट. टॉस कलवा आणि कोपरी या संघामध्ये मात्र टॉस होणार आहे. कलवा आणि कोपरी या संघामध्ये मात्र नाणेफेक आता होणार आहे. आता मात्र मला न्यूट्रल राहावं लागेल, कारण कलवा आणि कोपरी. आणि आता मात्र टॉस होता आदरणीय सन्माननीय. आणि नाणेफेकी झालेली आहे. नाणं हवेमध्ये उडालेलं आहे. कोणत्या संघाने टॉस जिंकला? कोपरी या संघाने टॉस जिंकलेला आहे. मॅच मात्र आमचा कलवा संघ जिंकेल. नाही असो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एफर्ट जो चांगला देईल, जो चांगली कामगिरी करेल तो जिंकणार आहे. आणि आदरणीय सन्माननीय विक्रम पाटील सर यांचा मात्र इथे सत्कार होत आहे. कॅमेरा झूम करायचा आहे. गणेश सर यांना विनंती करतोय. कॅमेरामॅन गणेश सर, विक्रम पाटील सर, आदरणीय सन्माननीय विक्रम पाटील सर यांचा मात्र इथे सत्कार होत आहे. पद्माकर सरांच्या हस्ते म्हणजे महाराष्ट्र प्रतीक असं पुष्प देऊन त्यांचा सत्कार. आणि आता मात्र सत्कार मूर्ती आहेत. आदरणीय सन्माननीय रणजित सर यांना विनंती करतोय. रणजित सरांचा सुद्धा इथे यशोचित सन्मान होत आहे. उदय तांडेल सरांच्या हस्ते मात्र आदरणीय सन्माननीय रणजित सर यांचा येथे सन्मान होत आहे. महाराष्ट्र प्रत्येकाचं पुष्प देऊन कॅमेरामॅन गणेश यांना विनंती करून झूम करायचं आहे. आणि मान्यवरांचा इथे सत्कार झालेला आहे मित्रांनो. आणि उदय तांडेल सरांचा स्वभाव कसा आहे? उदय तांडेल सरांचा पहिल्यापासून असंच आहे. दिसायला साधा बोला, पण डोक्यात गेला तर उद्घाटन सोला. दिसायला मात्र साधे बोले आहे. धावसंख्या नक्कीच होताना पाहतोय 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. काय आहे क्रिकेट? जे विचारतात ना काय आहे क्रिकेट, तुमच्यासाठी तो फक्त खेळ असेल, आमच्यासाठी खेळ नाही. ती आमची भावना आहे, तो आमचा आनंद आहे. चांगला कटवलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धाब्यासाठी. काय रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग. पहिले तुम पर हसेंगे फिर पूछेंगे किया कैसे. धावसंख्या झाले 11 धावा.
1.2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेल्या 11 धावा. 11 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. रगों में खून खानदानी है और इस तरह से छक्के लगाना इस बल्लेबाज की पुरानी निशानी है. बघूया षटकार मारावे लागतील. इतना मजबूर कर बात बनाने लग जाए, तेरे सर की कसम झूठ ही खाने लग जाए. मैं अगर अपने जवानी के बुना दो किस्से तो जो ये लोंडे है ना वो मेरे पाव दबाने लग जाए. हे मत दाखवून देताना उदय तांडेल सर. पुन्हा एकदा ओहो, आता मात्र डॉट बिंदी गेन. सुरेख चेंडू, सुरेख म्हणावं लागेल. काय चेंडू टाकलाय. अप्रतिम अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे विनोद. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. नक्कीच छोटा पाकेट, बडा धमाका. काय स्ट्रोक मारलाय. पल्लू शॉट दन दन खणखण करत चेंडू जातोय सीमा रेषा पार. दमदार आमदार चौकार. धावसंख्या झाले 16 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. जब जिंदगी निकालनी है तो खुद के पैरों पे, तो भरोसा क्यों करना है गैरों पे. भरोसा नक्कीच स्वतःवर करायचा मित्रांनो. आकृतीपेक्षा कृती आवश्यक आहे. क्रॅकिंग शॉट नक्कीच आपण पाहिलं. काय स्ट्रोक अटेम्प्ट केला बॅटरने. क्रॅकिंग शॉट. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, फक्त दिशा दिलेली आहे. फक्त दिशा. कारण का मेरी बात याद रखना, माता पिता नाम देते लेकिन बेटे को नाम कमाना पड़ता है. माता पिता खाली नाम देते लेकिन बेटे को नाम कमाना पड़ता है. धावसंख्या झाले 18. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बारा चेंडू 17 धावा. आणि धावसंख्या झाले 18 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावा. 12 चेंडू आणि 17 धावाचं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. वक्त खराब था इसलिए मौन हूं, जब वक्त आएगा ना तो बताऊंगा मैं कौन हूं. हे मात्र दाखवून देतात दोन्ही बॅटर. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. नवरा बायकोचं नातं आहे. विठ्ठल रखुमाई सारखं असावं. एकदा शब्द दिला तर 28 युगे सोबत असावं. नक्कीच इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक सडक पे कड 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 कडक. धावसंख्या झालेली आहे. हो, चांगला कटवला चेंडू. नो हॉलिंग नो डुलिंग. 2 धावा. नो हॉलिंग नो डुलिंग. जागच्या जागी पॉंग पॉंग. धावसंख्या झालेली आहे 20 धावा फलकावर लगावले गेलेत. चांगली बॅटिंग करतायत. आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावा. भगवान का दिया हुआ कभी अल्प नहीं होता, बीच में टूटे हुए संकल्प नहीं होता. हार को अपने लक्ष्य से दूर ही रखो क्योंकि जीतने की कोशिश विकल्प नहीं होता. आता मात्र नक्कीच आपण पाहतोय चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. फक्त आता दिशा दिलेली आहे.
खरोखर अप्रतिम. हा मात्र नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल होता. डोक्यावरून तर स्ट्रोक जर चांगला अटेम्प्ट केला असता नक्कीच 4 धावा भेटल्या असते, कारण का भरपूर वेळ चेंडूने घेतला. नक्कीच आपण 111 आकडा नेल्सन आकडा म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा जाऊया. 2.2 चेंडू हाताळले गेलेले आहेत. धावसंख्या नक्कीच होताना पाहतो. 21 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वर आहे मनोज. हो, आता मात्र पंचांच्या दोन्ही आज समांतर धावा मात्र मिळाल्यात. अवांतर धाव नक्कीच पाहायला भेटते. प्रेशर आहे. धावसंख्या जाईल 22. डबल दुर्री डबल फिगर मध्ये धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. आणि धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 24 धावा. उदय सर कैती चलू. गणपतीमध्ये जर विराज प्रसाद वाटायला पुढे जाऊ लागला तर समजा होणारी सून आरतीला आलेली आहे. होणारी सून जेव्हा आरतीला येते ना तेव्हा आपला मुलगा प्रसाद वाटायला पुढे जाऊ लागतो. हे सुद्धा सत्य आहे. विराज ना. एक धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय. 25 धावा फलकावर लगावले गेलेत. चांगली माणसं आणि चांगली पुस्तके ती लगेच कळत नाहीत, ती वाचावी लागतात. 8 चेंडू आणि 10 धावा. बॅटरी लक्षात ठेवायचं. 8 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. अकुटप्याचा बॉल आहे. भरपूर वेळ वाट पाहिली. अहो, काय घडलंय, काय बिघडलंय. ये इंडिया का क्रिकेट है बिडू. सिक्सर मारे तो टाली बिडू, बॉलर पिटे तो गाली बिडू. ये इंडिया का क्रिकेट है बिडू. भाग्य के भरोसे रहोगे तो उम्र निकल जाएगी, मेहनत करोगे तो जिंदगी सवर जाएगी. धावसंख्या आता मात्र बनवायचे 7 चेंडू आणि 6 धावा. 7 चेंडू आणि 6 धावा. गोपीनाथ सर मात्र खुश आहेत. त्यांचा संघ मात्र आता जिंकतो, पण त्यांच्या संघाने मात्र मेहनत केलेली आहे. नक्कीच चांगली मेहनत केलेली आहे संघाने. हो, काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जबरदस्त. मैंने ताले से सिखाए साथ निभाने का हुनर. वो टूट गया पर चाबी नहीं बदली. ताला तुटला मित्रांनो, परंतु त्याने चावी बदलली नाही. धावसंख्या मात्र होता नक्कीच पाहतो 30 धावा. निर्णय सांगायचा आहे. कोपरी या संघाच्या संघाकडे विनंती करतो की आपण निर्णय सांगायचा. कोपरी या संघाच्या संघाकडे विनंती करतो की आपला निर्णय सांगायचा आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. मित्र वही हो जो भीड़ में खोने ना दे और लक्ष्य वही हो जो रात को सोने ना दे. सहा चेंडू आणि 5 धावा असं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. आणि उदय सरांना नक्कीच शुभेच्छा दिल्यात. 40+ सारसोले गाव 11 मास्टर क्लब क्रिकेट स्पर्धा 2025 एक मानाची स्पर्धा. आणि आदरणीय सन्माननीय श्री आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावा. 2 मिनिटं सामना थांबवायचा. पंच सामना थांबवायचा आहे. बाईक फास्ट यायचं आहे. बघा, इंडियामध्ये आपण नक्कीच इंटरनॅशनल ICCच्या माध्यमातून पाहतो 70-70 मॅच स्टार्ट करायचे. यामध्ये केक आहे. एक भला मोठा केक आहे या गाडीमध्ये. हा केक आपल्याला फोडायचा आहे. उदय तांडेल सरांसाठी
गाडीमध्ये केक आलेला आहे मित्रांनो, तेव्हा कोणी जायचं नाही. पाच चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला नशिकांत चांगला कटवला चेंडू जातोय का, धावा कन्वर्ट करायचे आहेत आणि 4 रन सोडले की मॅच सोडली माहिती नाही, परंतु काहीतरी वेगळं सोडलेलं आहे. जिंकल्या संघाचं नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. लढता लढता हरलो जरी, लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसायला मी काय संत नाही, शांत बसायला मी काय संत नाही.